अरे सत्यानाश झाला. तो काही समजून नाही राहिला. अरे बापा रे, मी आता चटणी खाल्ली नाही तरी हागून लागली कशी काय काय माहिती बाबा. अरे बापा रे, काय करावं रे. अरे बापा रे, या सर्दीनं तर परेशान झालतो पण हे हागवण कशी काय लागली बाप्पा. अरे बापा रे, अरे बापरे, मी या सर्दीनं परेशान झालो पण सर्दीपेक्षा थंडातनं लय परेशान झालो, लय घाल झालो. अव एक गोष्ट सांग का तुम्हाला. आता काय सांगतोय, हे माझ्या दोन गोष्टीच तर मला भारी चालल्या. अव तुम्हाला का नाही त्या सर्दीच्या गोडीनं नाही हागवण लागली, मग तुम्हाला का नाही त्या जुलाबाच्या गोडीनं लागली हागवण. जुलाबाच्या? हा. अहो मी आता तुला सांगितलं त्या डब्यातली सर्दीची गोळी दे मले. त्या सर्दीनं परेशान झालो. त्या डब्यात गुलाबाच्या गोळ्या होत्या, सर्दीच्या गोळ्या होत्या. मग आता तुम्ही मला म्हटलं की जा सर्दीची गोळी आण. मला काही समजलंच नाही त्यातली जुलाबाची गोळी कोणची, सर्दीची गोळी कोणची, मला काही सुचलं नाही. मग मी ते गोळी धरली, तुम्हाला दिली. ते सर्दीची नाही ते जुलाबाची गोळी निघली, त्यांना हागवण लागली. म्हणून म्हटलं तुम्हाला असं पहिले जा तिकडे. हा गोळी आणून दिली त्यातही मारून राहिले. अहो मी तुला सर्दीची गोळी सांगितली होती ना. मग मला माहिती का त्यातली सर्दीची कोणची, जुलाबाची कोणची. तुम्ही गोळी सांगितली आणि ती मी धाडे गेली, तुम्हाला गोळी आणून दिली. मला माहिती का जुलाबाची कोणची आणि सर्दीची कोणची आहे. आता तुम्हाला लागली हागवण, तुम्ही काय करू. एक तर माझी गलती आहे का, त्या गोळीची गलती आहे. मला मारून राहिले तर गोळी द्या गोळी द्या तर द्या. काय म्हणतात तुला काय हागवण लागायची गोळी म्हटलं होतं का म्या. सर्दी झाली म्हटलं सर्दीची गोळी दे. मग आता झाली गलती. जाऊ दे, तुमचं पोट तर घेतलं जाऊन आली चक्कर. आता मला काय माहित तुम्हाला खाली